पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या 2 दिवसांमध्ये एनडीए सर्व घटक पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांसोबत नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। या एनडीएच्या बैठकीला शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नवी दिल्लीला जाणार आहेत। लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल होणार आहेत। या संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। तसेच संसदेत पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची विधेयकं मंजूर करायची आहेत। त्या संदर्भातही या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले आहेत। उदय, काय अधिकची अपडेट आहे याबद्दल? बघतोय की नवी दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संसदेचं मात्र तत्पूर्वी एनडीएने एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर एनडीएचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांचे राष्ट्रीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल जे आहेत ते होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होते का हे पाहावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये काही महत्त्वाचे विधेयक जे आहेत ते एनडीएकडून आणले जाणार आहेत आणि त्या संदर्भातली एकूणच रणनीती आणि चर्चा सविस्तर करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती। धन्यवाद उदय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही आणि भाजपाकडून तसा प्रयत्न झाल्यास जनता खपवून घेणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तसंच पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः शंका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता। हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही। आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्ही ही वाट बघायची आणि मी ही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले, त्यामुळे आता वाट बघायची। पण आता सध्या मगाही व्यक्त केलेल्या रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे। दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट केले, मोठी कामं केली, तरी तुम्ही मंत्रिमंडळात का नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी मुनगंटीवारांना विचारला। यावर मुनगंटीवारांनीही मिश्किल भाष्य केलंय। पत्रकारांच्या प्रश्नावर देवाची इच्छा असं सूचक विधान मुनगंटीवारांनी केलंय। दरम्यान यावर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनीही भाष्य केलंय। सुधीर मुनगंटीवारांना कुठे काय द्यायचं आणि त्यांना कुठे ठेवायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। तसेच सध्या भाजपमध्ये विनोद तावडे सक्रिय झालेत म्हणून मुनगंटीवारांच्याही आशा बळावल्या असतील असं विधान वडेट्टीवार यांनी केलंय। एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं तुम्हाला? नाही, मला काय बघायचं आहे तो त्यांचा पक्ष आहे। सुधीर मुनगंटीवारांना काय करायचं, द्यायचं नाही द्यायचं, कुठे ठेवायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे। तुम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भात विचारलं तर आम्ही बोलू। त्यांच्यामध्ये फार चांगलंच आत्ता सुरू आहे। म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आता विनोद तावडे फार सक्रिय झाले, त्यामुळे त्यांच्या कदाचित आशा बळावल्या असतील की काही बदल होईल तर आमचा नंबर वगैरे लागेल, आशा बाळगण्याला काही हरकत नाही। यानंतर बातमी आहे वारी संदर्भातली। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावं याकरिता व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलंय।
या नव्या नियमाचा फटका आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसलाय. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजम्यासह दर्शन घेऊन गेल्यानं VIP दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. सुधीर मुनगंटीवार हे आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतरच आपण इथे आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी आज सोडण्यात आलं. मात्र त्यांच्यासोबत आलेले मित्र आणि नातेवाईकांना VIP गेटवरच तात्काळ ठेवण्यात आलं. या प्रकारामुळे मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मोठ्या लवाजम्यासह मंदिरात दाखल झाले होते. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या लोकांना मंदिरात सोडण्यात आलं. जिल्हाधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असता तर जास्त चांगलं झालं असतं. तर खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, BVGचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे. तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी काय. मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे. पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये. पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे. तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते. त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे. काम माझ्याबरोबर 5च लोक होते. दरम्यान VIP दर्शनाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलंय. पाहुयात ते काय म्हणालेत. त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का. बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात. तर त्यांना तो रात्री स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मूर्ख लोक आहेत. VIP दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. भाजपला सध्या वेगळाच माज आलाय अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. तर सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तर वांगचुक यांच्या तब्येतीची बातम्या ऐकून काळजी वाटते असं देखील त्यांनी म्हटलंय.